नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मैत्रिणींनो, दरवेळी मी तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि सहज होणाऱ्या कमी साहित्यातल्या हेअरस्टाईल शेअर करत असते आणि आज देखील मी तुमच्यासाठी अगदी सोपी अशी हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर आजच्या या हेअरस्टाईलसाठी सुरुवातीला आपल्याला आधी केसांची पोनीटेल बांधून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आता हा आपला जो रबर आहे तो थोडासा सैल आहे, तर यासाठी मी उभी अशी बॉबी पिन त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला डोनट घ्यायचा आहे। आता मी इथे लहान साईजमध्ये डोनट घेतलेला आहे। तुमचे जसे केस असतील, पातळ असतील, तर त्या केसांसाठी तुम्हाला लहान साईजमध्ये डोनट वापरायचं आहे आणि लॉंग आहेत आणि जाडसर देखील आहेत छान, तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या डोनटचा देखील वापर करू शकता। आता डोनट आपला अगदी व्यवस्थितपणे त्याच ठिकाणी राहावा यासाठी मी दोन्ही साईडने युपिन लावून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, केसांचे थोडे थोडेसे असे पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत। तर आपल्याला कंगव्याच्या साहाय्याने ते असे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर परत एकदा ते आपले केस व्यवस्थित विंचरून देखील घ्यायचे आहेत। आता बघा, छोटे छोटे पार्ट घ्या किंवा तुमचे जसे केस असतील त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचे आहेत। पातळ केस असतील तर थोडे छोटे छोटे घ्या आणि जाडसर केस असतील तर जरा आणखी जरा घेतलात केसांचा भाग तरी चालू शकतो। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, असं रोल करायचं आहे। आता जे मी वरचे जे केसांचा भाग घेतलेला आहे त्याचे आणखी दोन पार्ट मी केले आणि ते जे दोन पार्ट आपले असणार आहेत केसांचे ते अशा प्रकारे आपल्याला डोनटच्या वरती असे फिरून घ्यायचे आहेत। तर आता तुमचे केस समजा पातळ असतील ना तर जास्त असं रोल करू नका, एखादी गुंडाळी करा आणि बस ती फिरून घ्या, बाकी काही करू नका। आता बघा, खालच्या साईडला या ठिकाणी मी अशी युपिन लावून घेत आहे जेणेकरून आपला केसांचा भाग अगदी त्या ठिकाणी व्यवस्थित राहावा यासाठी। तर अशाच प्रकारे ना आपल्याला थोडे थोडेसे असे केसांचे भाग आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते फक्त डोनटच्या वरती आपल्याला फिरवायचे आहेत। बाकी या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही। अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे आपला डोनट पूर्णपणे कव्हर झाला पाहिजे। तर अशा सोप्या सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आणखी देखील आहेत, तर ते पण तुम्ही पाहू शकता। अगदी सोपे आहेत, म्हणजे ज्याच्यासाठी काही लागू शकत नाही। एकदम कमी साहित्यामध्ये सुद्धा आपण अशा सुंदर अशा हेअरस्टाईल करू शकतो। तर तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती अशाच प्रकारे मी थोडे थोडे केसांचे असे भाग घेत चाललेले आहे आणि बस आपला हा जो डोनट आहे तो कव्हर करत चाललेली आहे। आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे छोटे युपिन आहेत त्यांचाच वापर करायचा आहे। आता माझ्याकडे युपिन मोठ्या साईजमध्ये होते म्हणून मी त्यांचा वापर केलेला आहे, पण तरी तुम्ही लहान जे युपिन असतात त्यांचा वापर केला तर आणखी छानच होईल। आता बघा, आपला डोनट बऱ्याच प्रमाणात कव्हर होत आलेलाच आहे। बघा, दोन्ही साईडने मी हे केसांचे जे काही रोल आपले तयार होत आहेत ते फिरून घेत चालले आहे। बाकी या ठिकाणी मी काहीच केलेलं नाही आहे। तर बऱ्याच प्रमाणात आपला आता हा डोनट आहे तो कव्हर होत आलेला आहे। तर आता राहिलेले जे केस आपले असणार आहेत ते फक्त साईडने अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहेत आणि बस त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे गजरा आणि मध्ये तुमच्याकडे समजा वेगवेगळ्या असे फॅशनचे युपिन समजा असतील तर ते देखील तुम्ही लावू शकता। तर बघा, आपली सुंदर अशी हेअरस्टाईल अगदी छान अशी दिसत आहे आणि अगदी कमी वेळेत आणि अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली ही जी हेअरस्टाईल आहे ती तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली हेअरस्टाईल? आवडली असेल ना? आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। थँक्यू।